22 मे ते 5 जून हे पर्यावरणाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम केंद्र शासनाच्या गाईडलाईननी पण राबवत आहोत आणि राज्य शासनसुद्धा स्वतःचे कार्यक्रम करत आहे. आम्ही एकल प्लास्टिक बंदीचा आता संकल्पच केलेला आहे आणि यासाठी आम्ही सर्वात पहिले काय करायचं तर आम्ही मेडिकल फील्डमध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीला आव्हान केलं. पण एक अशी इंडस्ट्री आहे जी आपल्या लक्षात येत नाही, ती म्हणजे ही आपली देवस्थानांची फार मोठी व्यवस्था आहे आणि इथे येणारा वर्गही फार मोठा आहे आणि त्यांनी जर आम्हाला प्लास्टिक बंदीमध्ये सहकार्य केलं तर फार मोठा आम्हाला बदल आणता येईल. तर म्हणून सगळे शक्तीपीठं, सगळे महत्त्वाचे देवस्थानं आम्ही यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांना आमच्याबरोबर टायअप करायला सांगितलं आहे की त्यांनी त्यांच्या परिसरामध्ये, त्यांच्या बँक्वेट हॉलमध्ये, त्यांच्या कार्यक्रमामध्ये प्लास्टिक पूर्णतः न वापरण्यासंदर्भामधले पावलं उचलावे. आज आम्ही त्याचा प्रतिकात्मक कार्यक्रम घेतला. प्रतिमात्मक आम्ही कापडांच्या पिशव्या वाटप केल्या. कापडी पिशव्याच लोकांनी वापराव्या असा आग्रह जर केला तर बऱ्याच गोष्टी आपल्याला साधता येतील. नुकतंच आपण केलं तर करतोच आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाला. दर 3 जूनला मी वृक्षारोपण करते. आता तर क्रेडाई म्हणून एक संस्था आहे, म्हणजे एक असोसिएशन आहे, त्या लोकांनी तर आम्हाला लाखो वृक्ष म्हणजे हे दिलेत रोपं आणि ते म्हणले की आम्ही ते रोपं लावण्याची पण जबाबदारी घेतो, जगवण्याची घेतो. पण आम्ही सांगितलं की आम्ही पण त्याच्यामध्ये सहभाग घेऊ. फार पूर्ण महाराष्ट्रभर उद्या वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण होणार. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींजींनी पण आव्हान केलेलं आहे की एक वृक्ष माँ के नाम. तर ते तर मी तर करतेच आहे. मी पण म्हणजे माझं फक्त माँच्या ऐवजी माझ्या पित्याचं नाव घेऊन. पण आज प्रधानमंत्र्यांनी एक सुंदर संदेश दिला, एक वृक्ष माँ के नाम. ह्याचे 2 अर्थ आहेत. एक वृक्ष आपल्या आईसाठी लावा आणि एक वृक्ष त्या आईसाठी लावा जिने या सृष्टीला जन्म दिला. तर सगळ्यांनी जर हे केलं तर फार छान होईल. नुसतं लावू नका, राजकीय कार्यक्रम करू नका, नुसते फोटो काढू नका, ते वृक्षच जगवा.